महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात। या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा। राज्य महसूल विभागाने कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। त्यानुसार तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांच्या लेखीपूर्व परवानगीने आणि कोणतेही शुल्क अथवा स्वामित्व धन न भरता पिढीजात कुंभार कुटुंबांना विटा, कौले व इतर मातीच्या वस्तू तयार करण्यासाठी वर्षाकाठी 700 ब्रास पर्यंत माती काढण्याची परवानगी देण्यात आली आहे। यासह कुंभार समाजासाठी अनेक महत्त्वाच्या सुविधांचा या निर्णयात समावेश आहे। प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण आणि मोबदला स्वीकारण्याची मुदत शेतकरी व सरपंचांच्या मागणीनुसार 30 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे। यासंबंधीची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे। शेगाव येथील प्रसिद्ध कचोरी सेंटर असलेल्या तीरथ करमचंद शर्मा या प्रतिष्ठानावर बुलढाणा अन्न व औषध प्रशासनाने छापा घातलाय। या कचोरी सेंटरवरील कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या तेलाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत। अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने राज्यभर भेसळयुक्त खाद्यपदार्थांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे। विधान परिषदेच्या बदलत्या शिवसेनेला रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा सुरू असताना आता रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना येत्या 25 ऑगस्ट अगोदरच मिळेल असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला। भरत गोगावले यांनी कोकणच्या विधान परिषदेच्या जागेसाठी जो काही निर्णय घेतलाय यावरून आमचा तो अधिकार आहे आणि याबाबत राज्याचे मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील। त्या 8-10 दिवसात निर्णय घेऊन आम्हाला न्याय देतील आणि भरत गोगावले यांच्या रूपाने आम्हाला रायगडचे पालकमंत्रीपद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्यापही मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाहीये। त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या पावसाने धुमाकूळ घातला असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये उकाडा कायम आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा महाराष्ट्रात पाऊस कमी पडणार असून पुढील काही दिवसात मान्सून महाराष्ट्रभर दाखल होणार आहे। यंदा मान्सूनला येण्यासाठी उशीर झाल्याने नागरिकांना पाणी संकटाला सामोरे जावे लागत आहे। आज राज्यातील 28 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। दरम्यान मान्सून संत गतीने पुढे सरकत असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे। एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली। एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्यात आली आहे। महागाई भत्ता 53% 58% करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मोठी घोषणा केली आहे। आज परिवहन मंत्र्यांनी बैठक घेत या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने काँग्रेस पक्षाला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत आणि ठाकरेंचे खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर या चर्चेला अधिकच वेग आलाय। त्यातच सुप्रिया सुळे यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिक्रिया आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। त्याच दरम्यान नाना पटोले यांनीही विलीनीकरणाच्या प्रस्तावावर भाष्य केले। गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक पातळीवर युद्धाचे ढग जमा झाले होते। मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक एक मोठा निर्णय घेत इराणवरील संभाव्य हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ले मागे घेतले आहेत। इराणसोबत एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी होणार असून त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी हॉर्मुझची सामुद्रधुनी व्यापारासाठी पूर्णपणे खुली केली जाईल अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे। या आठवड्याअखेर किंवा सोमवारी युरोपमध्ये या करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता वर्तवली जाते। बिग बॉस फेम आणि प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या 370 रुपयांच्या बिर्याणी वादाप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी प्रणित मोरेसह इतरांवर गुन्हा दाखल केलाय। एका शो दरम्यान महिलांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील वक्तव्य केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आलाय। गृहिणींच्या अविरत कष्टांना आणि योगदानाला मानाचा मुजरा देत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एक ऐतिहासिक निकाल दिलाय। गृहिणींना राष्ट्र निर्मात्या म्हणून ओळखले पाहिजे असे स्पष्ट करत न्यायालयाने म्हटले आहे की अपघातात पतीचा मृत्यू झाल्यास तिच्या घरगुती काळजी आणि सेवांचे मूल्य किमान 30,000 रुपये प्रति महिना गृहीत धरून नुकसान भरपाई निश्चित केली जावी। मोटर वाहन कायद्याशी संबंधित प्रकरणांवर याचा परिणाम होणार आहे। रस्ते अपघातात पत्नी गमावलेल्या व्यक्तीला अतिरिक्त नुकसान भरपाई मंजूर करताना हा महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आलाय। पुणे मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या अंतिम टप्प्यातील कामाला आता वेग आला असून मीरा रेल्वे स्थानक येथे इंटरलॉकिंगची महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत। या कामासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने आजपासून तब्बल 21 दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केलाय। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना काही दिवस गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे।
भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध सध्या तणावपूर्ण असतानाच महाराष्ट्र राज्य शासनाने बांगलादेशला निर्यात होणाऱ्या संत्र्यासाठी लागू केलेली संत्रा आयात शुल्क परतावा योजना अधिकृतपणे रद्द केली आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा या योजनेला फारसा लाभ होत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. देशातील इंधनाचा तुटवडा रोखण्यासाठी आणि काळ्या बाजाराला चाप बसवण्यासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय. व्यावसायिक, औद्योगिक आणि संस्थात्मक ग्राहकांना आता थेट पेट्रोल पंपावरून पेट्रोल आणि डिझेल खरेदी करता येणार नाहीये. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने मोटार स्पिरिट आणि हाय स्पीड डिझेल आदेश 2026 जारी केलाय. नवीन नियमांनुसार आता मोठ्या ग्राहकांना केवळ बल्क सेलर्स कडूनच म्हणजेच घाऊक व्यापाऱ्यांकडूनच पेट्रोल डिझेल खरेदी करता येणार आहे. पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि जड वाहनांमुळे होणारे गंभीर अपघात या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने एक कठोर पाऊल उचलले आहे. आगामी 15 जून ते 24 जून या कालावधीत शहराच्या हद्दीत जड आणि अवजड वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भात अधिकृत आदेश जारी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 12 वर्षांची कारकीर्द पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामांची माहिती दिली. गेल्या 12 वर्षात देशात सुशासन आणि प्रशासन निर्माण झाले. जगात सर्वात वेगाने पुढे जाणारी अर्थव्यवस्था भारताची बनली. मोदींनी पंडित जवाहरलाल नेहरूंचा विक्रम मोडला. मोदींना 32 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. भारताच्या नेतृत्वावर अनेक देशांचा विश्वास असल्याचे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.